सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय, मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. मोदी सरकार, हाय हाय, मोदी सरकार, हाय हाय, राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पक्षाचा Yes, हो. मेलेडी गाव, सोजन गाव, 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 मेलेडी गाव, सोजन गाव. काल मुक्ताईनगर झाला, भुसावळ झाला, आता जळगाव या ठिकाणी मेलेडी चॉकलेट वाटत आज आंदोलन करण्यात येत आहे. मेलेडी चॉकलेट वाटण्यापेक्षा या सरकारचं करायचं का हा विषय आहे. हे सरकार म्हणजे जनतेच्या मतांवर निवडून आलेलं असून जनतेला त्रास देत आहे. प्रत्येक पुरुष इथे किंवा प्रत्येक माणूस इथे जनमानस इथे यांच्याकडे त्रस्त झालेला आहे. शेतकरी असे तोच रस्ता आहे, शेतमजूर असे तोच रस्ता आहे, व्यापारी असे तोच रस्ता आहे, गाडीवाला असेल तोच रस्ता आहे, ऑटोवाला असेल तोच रस्ता आहे. यांनी सरकारने सर्व लोकांना त्रास देण्याला ठरवलेलं दिसते आहे. म्हणून या सरकारला लवकर घालवण्याची वेळ आलेली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं आहे की जे कॅनमध्ये डिझेल पेट्रोल नेत आहे ते काळा बाजार करण्यासाठी नेत आहे. हे कालाबाजार करण्यापेक्षा गिरीश भाऊंनी शेतकऱ्यांना सर्वात जास्त साठा उपलब्ध करून द्यावा. गिरीश भाऊंनी स्थानिक परिस्थिती बघावी, नंतर बोलावं. ही दरवाढ आणि ही इंधन तुटवडा असाच जर सुरू राहिला तर तुटवडा असाच राहिला तर शेतकऱ्याची शेती कामं होणार नाहीत, शेतकरी उत्पन्न येणार नाही. शेतकऱ्याचा माल उत्पादन झालेला आहे तो ट्रान्सपोर्टमुळे घरी पडून राहील. त्यासाठी शेतकऱ्याचा अजूनच नुकसान होणार आहे आणि महागाई त्यामुळे ट्रान्सपोर्टिंग होणार नसल्याने महागाई खूप वाढणार आहे, जनता त्रस्त होणार आहे. ऐन पेरण्यांच्या तोंडावर आता डिझेल पेट्रोल न मिळणे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. हे एक मुद्दामून केलेलं कारस्थान आहे असं मला म्हणायला काही हरकत नाही. कारण जरी देशाची विदेशाची परिस्थिती असली तरी सरकारने आता साठा मोठं काय असं आधीच सांगितलं होतं. ज्या वेळेस निवडणुका चालू होत्या तेव्हा मोदी सरकार सांगत होतं की तेलाचा साठा मोठं काय भारतामध्ये कोणती परिस्थिती उद्भवणार नाही. परंतु आज रोजी तशी परिस्थिती नाही. डिझेलचा तुटवडा, पेट्रोलचा तुटवडा, गॅसचा, CNGचा तुटवडा भरपूर झालेला आहे. आज ट्रान्सपोर्टिंग व्यवसाय आता 10% आलेला आहे. म्हणून या सरकारने लवकरात लवकर पावले उचलावी. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागत आहे. आता यावरती आपलं काय असणार आहे? कशा पद्धतीने आपली काँग्रेस पार्टी काम करणार आहे? मागच्या 10 दिवसापूर्वी आमची नियुक्ती झालेली आहे. जिल्हा परिषद संदर्भात पक्षश्रेष्ठी आम्हाला जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही पुढचं काम करायला तयारी काय सांगाल या ठिकाणी मेलेडी चॉकलेट वाटत तुम्ही आंदोलन केलेलं आहे? आप सब जानते हैं कि नरेंद्र जी मोदी मेलोनी से मिलने गए, मेलोडी खिला के आए। लेकिन आप जानते हैं कि भारत का यह हाल है, इस वक्त देश में यह हाल है कि लोगों को खाने के लिए सही अंदाज में अन्न नहीं मिल रहा है। महंगाई बढ़ गई है, बेरोजगारी बढ़ गई है। पेट्रोल का दाम आप जानते हैं कि कांग्रेस के दौर में 55 रुपये था और आज 109 रुपये पर पेट्रोल पहुंच चुका है। तो मोदी जी ने, भाजपा सरकार ने पूरे देश में बेरोजगारी बढ़ाने का काम किया है, महंगाई बढ़ाने का काम किया है, देश का सत्यानाश किया है। तो आज हम कांग्रेस के तमाम पदाधिकारी यहाँ पर महंगाई के खिलाफ, बेरोजगारी के खिलाफ, डीजल और पेट्रोल की कीमत को बढ़ोतरी के खिलाफ आज हम यहाँ पर आंदोलन करने आए हैं और मेलोडी देकर हम पेट्रोल पंप के तमाम कर्मचारियों का सत्कार सम्मान कर रहे हैं। मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसाआधी एक वक्तव्य केलेलं आहे की जे डिझेल कॅनमध्ये नेत आहे ते काळा बाजार करण्यासाठी ते नेत आहे. गिरीश महाजन नेहमी खोटा बोलतात. त्यांनी मागे अशा शेतकऱ्यांना खोटे आश्वासन दिले, बोलातापा दिले. आज शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे की लोडशेडिंगमुळे आज लोकांना वीज शेतात पाण्याच्या कामासाठी फक्त 4 तास भेटते. या बोलतापा देणे हे सरकारने बंद करावे. सुरळीत त्यांना वीज पुरवठा द्यायला पाहिजे. तसेच जे सरचार्ज महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लावलेला आहे डिझेल पेट्रोलवर 35 रुपये लिटर पेट्रोलवर आणि 12 रुपये लिटर डिझेलवर लावलेला आहे, हे कमी करून शेतकऱ्यांना तसेच लोकांना मदत करावी जेणेकरून महागाई वाढणार नाही. आता पेरणीची वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्यांना डिझेल पेट्रोल मिळत नाही आहे. काय अडचणींना सामोरं जावे लागते आहे? खरं तर हे संपूर्ण अपयशी सरकार आहे. यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकऱ्यांना देशोधडी लागण्याची वेळ आलेली आहे. आता शेतकऱ्यांच्या कामाचे दिवस असल्यावर त्यांना डिझेल मिळत नाही, त्यात त्यांनी इतके मोठ्या प्रमाणात त्याचे प्राईस वाढवले आहेत. आणि अशा पद्धतीने या सरकारने या देशातील गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना
लुटण्याचं काम या अपयशी सरकारने केलेलं आहे. सरकारच्या विरोधात पण आम्ही आंदोलन करतोय. त्याच्या मागचं कारण असं की मागच्या 2 आठवड्यापासून आपण सर्व पाहून राहिलो की पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये जवळपास 10 रुपयाची दरवाढ झालेली आहे. एवढी भयानक दरवाढ जी आहे ती ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त करते. आपण म्हणतो की पेट्रोल डिझेलच्या किमती जेव्हा वाढतात तेव्हा बाकी गोष्टींना फरक पडत नाही, पण तशातली गोष्ट नाही. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढताच दुसऱ्या दिवशी आमच्या ग्रामीण भागामध्ये 8 तासाची जी रात्री पहिले 10 तासाची लाईट भेटत होती ती 8 तासांवरती आणली आणि आता 6 तासांवरती ते देत आहेत. कालच्या दिवशी आम्ही उडती बातमी पाहिली की नाही परत सरकार 8 तास देते, पण आज सकाळीच मला 10 ते 20 शेतकऱ्यांचा फोन आमच्या तालुक्यातून बाकी ग्रामीण भागातून आला की नाही दादा आम्हाला 4 तासाच्यावरती लाईट भेटत नाही. अशी भयावह परिस्थिती आत्ता जी झालेली आहे की केळी आपला आपण जळगाव जिल्हा म्हणतो केळी प्रधान देश आपला आहे, कृषी प्रधान जिल्हा आपला आहे. या जिल्ह्यामध्ये 10 तास केळीला रात्री लाईट मिळालीच पाहिजे अशा प्रकारची योजना शासन करतंय का? शासन या गोष्टीमध्ये नाकर्तेपणा दाखवतंय का? आपल्या सन्माननीय जिल्ह्याचे मंत्री महोदय म्हणतात की शेतकरी काळा बाजार करून राहिले. अशा प्रकारच्या गोष्टी जर कधी नेताच आपल्या जनतेवरती आरोप लावत असेल तर जनतेने जायचं कोणाकडे? म्हणून आज आम्ही आंदोलन फक्त नाही पण कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यासाठी सुद्धा आलेलो आहोत की इंधन दरवाढी संदर्भात जे शेतकऱ्यांसाठी नियोजन करणे गरजेचं आहे. आज उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की शेतीचे कामं चालतात, रस्त्याचे कामं चालतात, बिल्डिंगांचे कामं चालतात, तर याला प्राधान्य कोणकोणत्या गोष्टी दिलं पाहिजे? पहिले शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, नंतर बांधकाम मजुरांना दिलं पाहिजे, नंतर मग रस्त्यांना दिलं पाहिजे. अशा प्रकारचं प्राधान्य कलेक्टर महोदयांनी आपल्या जिल्ह्यामध्ये व्यवस्था पहिले पेट्रोल आणि डिझेलची करावी. त्यानंतर आम्ही MSCBला सुद्धा सांगणार आहोत, जोडतं निवेदन देणार सुद्धा आहोत की शेतकऱ्यांना जी रात्रीपासून 10 तास सलग लाईट मिळत होती त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात आम्ही सहन करून घेणार नाही. आमची ती पुनर्मागणी असणार आहे की शेतकऱ्यांना आपल्या केळी पीक शेतकऱ्यांना रात्री 10 तासाची लाईट मिळालीच पाहिजे.